नमस्कार. आज खूप एक महत्त्वाची घटना घडली. तुम्हाला माहितीच असेल, वॉरन बफेटचं नाव मी सांगायची गरज नाही आहे कोणाला. वॉरन बफेट कोण आहेत? तर बर्कशायर हॅथवे जी त्यांची कंपनी आहे आणि त्यांचे ते CEO म्हणून काम करत होते. तर आज त्यांनी वयाच्या 95व्या वर्षी 95 इयर्स, ॲट द एज ऑफ 95 इयर्स त्यांनी एक रिटायरमेंट घेतली. आणि जेव्हा त्यांनी रिटायरमेंट घेतली, त्यांनी एक शेवटचं लेटर त्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टर्सला लिहिलं. आणि त्या लेटर्समध्ये त्यांनी 5 असे मेसेज दिले, शेवटचे म्हणजे फायनल 5 मेसेजेस टू द इन्व्हेस्टर. ते दरवर्षी त्यांच्या इन्व्हेस्टर्सला लेटर लिहित असतात. त्या लेटरमधून ते नवनवीन गोष्टी त्यांच्या इन्व्हेस्टरला सांगत असतात. आणि आज त्यांचं शेवटचं लेटर त्यांनी रिलीज केलं. सोबत त्यांची रिटायरमेंट पण डिक्लेअर केली. आणि त्यांनी त्यांच्या लेटरमध्ये 5 असे लाईफ टाईमचे लेसन्स किंवा 5 असे महत्त्वाचे लेसन्स शेवटच्या लेटरमध्ये डिक्लेअर केले. आणि मला असं वाटतं ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत. आणि त्याची बातमी मला हार्डली एका न्यूज पोर्टलला दिसली. बाकी कुठल्याही न्यूज पोर्टलला मला जास्त प्रमाणात दिसली नाही. कदाचित ती येऊन गेली असेल. पण ते 5 महत्त्वाचे मेसेज डिस्कस करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते 5 महत्त्वाचे मेसेज आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ते 5 त्याच्यापैकी पहिला मेसेज आहे तो म्हणजे कॅरेक्टर कंपाऊंड्स फास्टर दॅन मनी. आता कॅरेक्टर कंपाऊंड्स फास्टर दॅन मनी म्हणजे काय? कंपाऊंड इफेक्ट सगळ्यांना माहिती असेल. कंपाऊंड इफेक्ट कसा काम करतो? जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल, तुम्ही तुमचा पैसा म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा अशा कुठल्या असेट्समध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला कंपाऊंडिंगचं लॉजिक माहिती असेल की कंपाऊंडिंग कसं काम करतं. पण जेव्हा तुम्ही पैशांचं कंपाऊंडिंग म्हणतात, पैशांचं कंपाऊंडिंग हे कॅरेक्टरच्या कंपाऊंडिंगपेक्षा वरचं नसतं. लक्षात ठेवा, कॅरेक्टरचं कंपाऊंडिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर ट्रस्ट अँड द वे यू बिहेव विथ द पीपल, द वे यू ट्रीट द पीपल. ठीक आहे. ज्या पद्धतीने तुम्ही लोकांशी वागतात, ज्या पद्धतीने तुम्ही लोकांचा ट्रस्ट गेन करतात आणि तो मेंटेन करून ठेवतात, तेच तुमचं कॅरेक्टर बिल्ड करत असतं. आणि ते कॅरेक्टरचं जे कंपाऊंडिंग असतं ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम वाढत असतं. ठीक आहे. कॅरेक्टर कंपाऊंडिंग इज अ फास्टर दॅन मनी कंपाऊंडिंग. ते वाढत असतं. आणि हळूहळू जसं जसं तुम्ही लोकांचा विश्वास गेन करत जाता, ते कंपाऊंडिंग जास्त होत जातं. म्हणजे लोकांच्या हृदयामध्ये तुमच्याबद्दलची आपुलकी, तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट हा वाढत जात असतो. आणि तो वाढणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एक चांगलं लाईफ लीड करायचं असेल, तर एक चांगलं इन्व्हेस्टर बनायचं असेल, तर तुम्हाला लोकांचा विश्वास गेन करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हेच कॅरेक्टर कंपाऊंडिंग इज अ फास्टर दॅन मनी कंपाऊंडिंग. आणि हे कॉस्टलेस आहे, हे प्राइसलेस आहे. याच्यासाठी तुम्हाला फार काय असे पैसे गुंतवण्याची गरज नाही. याच्यासाठी फक्त तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लोकांशी इंटरॅक्ट करणं गरजेचं आहे योग्य वेने. ठीक आहे. तर पहिला मुद्दा किंवा पहिला मेसेज खूप महत्त्वाचा आहे. मला तरी असं वाटतं कॅरेक्टर कंपाऊंडिंग इज अ फास्टर दॅन मनी कंपाऊंडिंग. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे बी पेशंट. ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं की कोविडमध्ये बऱ्या प्रमाणात मार्केट क्रॅश झालं होतं आणि त्या काळामध्ये लोकांनी अचानक त्यांच्या इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करायला सुरुवात केली. पण ज्या लोकांनी त्या काळामध्ये पैसे टाकले किंवा पेशंट राहिले, होल्ड केलं, त्या लोकांचे पैसे आज बऱ्याच प्रमाणात वाढलेत. म्हणजे त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स त्यांना मिळालेले आहेत. तर बी पेशंट्स म्हणजे तुम्ही आणि हे लॉजिक तुम्हाला नात्यांमध्ये पण अप्लाय होतं. आज तुमच्या पॅरेंट्ससोबत, तुमच्या स्पाऊससोबत, तुमच्या सिबलिंगसोबत, तुमच्या फ्रेंड्ससोबत तुमचे रिलेशन्स चांगले नसतील. ठीक आहे. पण याचा अर्थ हा नाही होत की ती लोक या जगातली सगळ्यात वाईट लोक आहेत. मी फक्त एक्झाम्पल देतोय तुम्हाला. मग ते इन्व्हेस्टिंग असू दे, ते तुमचं रिलेशनशिप असू दे, एखादी लर्निंग असू दे, एखादी नवीन गोष्ट असू दे, जेवढं तुम्ही तिला वेळ देणार आणि तिच्यासोबत कासवाच्या चालीप्रमाणे चालत राहणार, ती गोष्ट ऑटोमॅटिकली तिचे रिटर्न्स किंवा तिचं जे ROI आहे ते द्यायला, ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट द्यायला सुरुवात करेल. तर ऑलवेज रिमेंबर की बी पेशंट. काहीही झालं तरी, कितीही वर्स्ट कंडिशन जरी आली, ठीक आहे, ऑलवेज बी पेशंट इन युअर लाईफ. ठीक आहे. तिसरा मेसेज त्यांनी जो त्यांच्या इन्व्हेस्टरला दिला आहे तो म्हणजे सिम्प्लिसिटी बीट्स द सोफिस्टिकेशन. आता सिम्प्लिसिटी बीट्स द सोफिस्टिकेशन म्हणजे काय? उगाचच लोकांना दाखवण्यासाठी किंवा उगाच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये असू दे, समाजामध्ये शो ऑफ करण्यासाठी तुम्ही किती सोफिस्टिकेटेड आहात हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. किंवा तुम्ही लोकांना इम्प्रेस करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्हाला स्वतःला आतून ॲज अ गुड इन्व्हेस्टर व्हायचे किंवा तुम्हाला लर्निंग करायचे काहीतरी, त्याच्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि मेक इट द थिंग सिम्पल. म्हणजे जो बिझनेस मला कळतच नाही, त्या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्ट करून काय करणार? ठीक आहे. जे नातं माझ्यासाठी खूप कॉम्प्लेक्स आहे, त्या नात्यामध्ये मी पैसा आणि वेळ घालून काहीच फायदा नाही आहे. त्याच्यामधले रिटर्न्स हे नेहमी 0 असणार आहेत. एका पॉईंटला तुम्हाला रिअलाईज होतं. तसंच इन्व्हेस्टमेंटचं पण तसंच आहे. सो ऑलवेज चूज द सिम्प्लिसिटी. ठीक आहे.
तुम्ही गोष्टी जेवढ्या कितीही कॉम्प्लेक्स गोष्ट असू दे, तुम्ही गोष्टी जेवढ्या सिम्पल आणि त्याला ब्रेकडाऊन करून जेवढ्या छोट्या छोट्या पद्धतीने सिम्पलिस्टिक वेने जेव्हा तुम्ही अंडरस्टँड करून घेणार, तेव्हाच कदाचित ती गोष्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल आणि तुम्हाला आयुष्यात जाण्यास ती गोष्ट मदत करेल. मग ते काही असू दे, नातं असू दे, सराउंडिंग असू दे, आयुष्यात आलेलं एखादं चॅलेंज असू दे. ऑलवेज बी अ सिम्पल अँड चूज द सिम्प्लिसिटी ऑलवेज रॅदर दॅन सोफिस्टिकेशन. ठीक आहे. चौथा मेसेज त्यांनी जो दिला तो म्हणजे ॲक्सेप्ट द मिस्टेक अँड मूव्ह ऑन. आता आपल्यापैकी बरेचसे इन्व्हेस्टर्स हे असे आहेत की ते त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच त्यांचे मिस्टेक्स ॲक्सेप्ट करत नाही. ठीक आहे. म्हणजे मी बरेचसे पॉडकास्ट बघतो आजकाल, लोक नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात की आम्ही एवढे पैसे टाकले आणि आमचे एवढे रिटर्न्स झाले, खास करून क्रिप्टोवाले किंवा ट्रेडर्स. ते लोक कधीच त्यांच्या चुका सांगत नाही की त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय चुका केलेल्या आहेत. वॉरन बफेट याच गोष्टीवर फोकस करतात. वॉरन बफेटनी पण त्यांच्या आयुष्यात खूप चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका करताना त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा लॉस झालेला आहे आणि त्या चुकांमधून शिकत आज ते जगातले सर्वोत्तम श्रीमंतांपैकी एक श्रीमंत आहेत. आणि त्यांना पण इथे तेच सांगायचं की चुकांमधून शिका. सी युअर बेस्ट टीचर इज युअर मिस्टेक्स, ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे. त्या चुकांमधून शिका. त्या चुकांना जास्त कुरवाळत बसू नका किंवा त्या चुकांनंतर आलेला जो तुम्हाला मनस्ताप असतो त्याला कुरवाळत बसू नका. शिका आणि मूव्ह ऑन करा. ठीक आहे. हीच गोष्ट तुम्ही नात्यांमध्ये पण अप्लाय करू शकतात आणि तुमच्या रिअल लाईफमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतात. ठीक आहे. 5वा मेसेज येतो म्हणजे काइंडनेस इज अ प्राइसलेस अँड कॉस्टलेस. ठीक आहे. आता इथे वॉरन बफेटला असं सांगायचं की ॲज अ पर्सन म्हणून जेव्हा तुम्ही डेव्हलप होतात स्वतःसाठी, जेव्हा तुम्ही स्वतःला आतून आरशामध्ये बघतात, तेव्हा तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघताना हे नाही बघत की तुम्ही किती पैसे कमावले किंवा तुमच्या अकाउंटवर किती पैसे आहेत. तुम्ही स्वतःला जेव्हा आरशामध्ये तुमची प्रतिमा बघतात तेव्हा तुम्हाला ॲज अ तुमचा पर्सन दिसतो. पण त्या पर्सनच्या मागचा पर्सन जर तुम्ही बघितला, पर्सनच्या मागचा पर्सन म्हणजे तुमचे थॉट्स. जेव्हा तुम्ही एकांतामध्ये बसून विचार करता आणि तुम्ही जर कदाचित विचार केला, म्हणजे विचार करत असाल, तर तुम्ही कशा पद्धतीने लोकांशी इंटरॅक्ट करता. म्हणजे ऑलवेज मनी डज नॉट कॅरी द लिगसी, काइंडनेस ऑलवेज कॅरी द लिगसी. ऑलवेज रिमेंबर. हा जो कोट आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही लोकांशी कसं वागतात हे लोकांच्या लाईफटाईम लक्षात राहतं. ठीक. त्यामुळे जर तुम्हाला पॉसिबल असेल, तुम्हाला जमत असेल तर लोकांना मदत करा. लोकांसोबत रूढ होऊ नका. तुम्हाला खरंच पॉसिबल असेल तर जेन्युनली लोकांना जाऊन मदत करा ज्याला खरंच मदतीची गरज आहे. बी काइंड ऑलवेज टू द वर्ल्ड, बी काइंड ऑलवेज टू द पीपल, डोंट बिहेव लाईक अ रूट, ट्रीट पीपल व्हेरी वेल. हेच वॉरन बफेटचे 5 मेसेज आहेत आणि मला हे खूप युजफुल वाटले. याच्यापैकी एक जरी मेसेज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो केला ना, तर खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे जाण्यास मदत होईल. बेसिकली हे जे मेसेज आहेत त्यांनी ते मेसेज इन्व्हेस्टर्सला लक्षात घेऊन सांगितलेत. पण मला असं वाटतं इन्व्हेस्टरपेक्षा आपण सुद्धा हे मेसेज रिअल लाईफमध्ये अप्लाय करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जनरल आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्या रिअल लाईफमध्ये तुम्ही नात्यांमध्ये अप्लाय करा, तुमच्या करिअरमध्ये अप्लाय करा, इन्व्हेस्टिंग करताना अप्लाय करा. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.